आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅम. आत्मा नमस्ते नमस्कार मॅडम. सर्वांना. नमस्ते मॅडम. मॅडम नमस्ते सर्वांना. ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप झालेले आपण सगळे प्युअर सोल. आता आपण करत आहे कृतज्ञतेचं व्रत. आणि या कृतज्ञतेच्या व्रताचा आपला आहे आजचा 22वा दिवस. अगदी अगदी तुमच्या डोळ्या देखत आत्ता विचार केला आणि आत्ता जादू घडली. ओके. आणि तुम्ही अनुभवला आहे, अगदी माझ्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी झाल्यात. मी आहे याला साक्षी की हो, ऊर्जेने येथे येथे मदत केली. हो, कृतज्ञतेची जादू येथे येथे चालली, या गोष्टीला मी साक्षी आहे. आणि मला माहिती आहे की आतापर्यंत कृतज्ञतेच्या असू देत, ऊर्जेच्या साक्षीने आम्ही जादू अनुभवली असे सांगणारे आता माझ्या समोर असलेला प्रत्येक चेहरा आहे. आणि हो, आजच्या सेशनमध्ये तुम्ही ऊर्जेमध्ये आल्यानंतर काय काय तुमच्या डोळ्यात देखत अनुभव घेतलेले आहेत, जे मिरॅकल्स होते, जे कधी कधी काढी जे अशक्य वाटले होते ते. हो ना. मग ते आजारपणामधून बाहेर येणं असू देत, आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना असू देत, किंवा अधिक अधिक काही असू दे, तर या अनेक गोष्टींचे साक्षीदार तुम्ही आहात. फक्त आपल्याला आजच्या सेशनमध्ये मी 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 ते डोळसपणे अनुभवलं आहे. यासाठी काय करायचं आहे, याकडे आपला दृष्टिक्षेप न्यायचा की अरे हो, मी अनुभवला आहे. असा तो आजचा दिवस. आवाज येतो माझा? माझ्याकडे थोडस अनस्टेबल दाखवलं आहे. येस, अगदी तुमच्या डोळ्या देखत. युट्यूबच्या सर्व सन्मान्य सदस्यांना अगदी अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. येस, जर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायचं असेल, त्याच बरोबर या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असेल आणि सोबतच फ्री सेशन कृतज्ञतेची जादू करायचे असतील, हे व्रत तुम्हाला सुद्धा पूर्ण करायचं असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपण मोठ्या प्रेमाने जॉईन करू शकता. आणि जर खरोखर आपल्याला व्हिडिओ बघून कृतज्ञता आपल्या अंतर्मनाला वाटली असेल आणि कृतज्ञतेचं व्रत करावं, किंवा खरोखर ही जादू आपल्यावर काम करते, कशाची? कृतज्ञतेची, असं जर वाटलं मनाला, तर आवर्जून खाली व्हिडिओला कॉमेंट करा, लाईक करा, जर तुम्हाला योग्य वाटलं तर. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. कारण फक्त कॉमेंट आणि लाईकच घ्यायचे नाही आहेत, तर खरोखर ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी ऊर्जेच्या माध्यमातून बदल होत आहे असं मला वाटत असेल, तरच मी कृतज्ञतेने खाली कॉमेंट करावी. एवढ्या प्युरिटीने पुढे जायचं आहे. ब्रह्मांड नक्कीच आम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट देणारच आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. चला तर मग या ब्रह्मांडाच्या साक्षीने आज आपण आता अगदी डोळ्या देखत काय जादू घडली आहे आयुष्यामध्ये ते अनुभवूया. आजपर्यंत आपण अनेक दिवस कल्पनेच्या भावना जागवण्याच्या आणि मनाच्या शक्तीची जादू अनुभवत होतो. हो ना, असंच केलं ना. कुठं कल्पना केली, कुठं भावनांवर कार्य केलं, कुठेतरी मनाच्या शक्ती वर वापर केला आणि ती एनर्जी आपण अनुभवली. आजचा दिवस मात्र वेगळा आहे. आजचा दिवस वेगळा आहे. आज आता आपण आपल्या डोळ्यांनी आपल्या अनुभवामधून जादू घडताना बघणार आहे, अगदी आपल्या डोळ्याच्या समोर. म्हणजे काय, तर जादू, कृतज्ञतेची जादू आणि या कृतज्ञतेच्या जादूचे जे जे काय ते सोनेरी दवबिंदू, सोनेरी शहारे आपल्यावर उमटत आहेत, त्यांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आपलं मन काय करते, तर आपलं मन विचार करते. आपल्या भावना आपल्याला ऊर्जेचा सोर्स देतात आणि आपली कृती त्या विचारांना वास्तवात आणतात. जसं आपल्या अंतर्मनामध्ये एखादी कल्पना आली किंवा एखादी गोष्ट आली आणि ती आपल्या भावनांमध्ये रुजली, की मग त्या दृष्टीने केलेली कृती आपल्यापर्यंत काय घेऊन येते, तर मी जी कल्पना केली होती ती, आणि मग घडतो तो साक्षात्कार. काय, मी जो विचार केला ते घडलं.
आपण नेहमी म्हणत असतो आपल्या विचारांमध्ये एवढी क्षमता आहे की मी विचार करणार आणि ते घडणारच. मग मी विचार काय करायचा, तर योग्यच करायचा. माझ्या विचारांचं, आज माझं जे आयुष्य आहे ते माझ्या विचारांनी घडलेलं आहे. माझ्या विचारांचं प्रतिबिंब माझं आयुष्य आहे. मी जो विचार करणार तेच माझ्या आयुष्यामध्ये घडणार. आणि आतापर्यंत अनेक साऱ्या गोष्टी आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत. आता फक्त आपण थोडंसं जात आहे पुढे. आपण त्याला काय काय मला शब्द नाही आठवत आहे. आपण त्याला प्रूव्ह करत आहे किंवा आपण त्याला म्हणत आहे की हो 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 मी अनुभवलं. ओके, येस. त्या गोष्टीपर्यंत आपण जाता, आपण शोधूया आपल्या आयुष्यामधल्या त्या गोष्टी आणि सोबतच आपण अधिक जास्त अनुभवूया सुद्धा. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप योग्य कल्पना. आणि आता यानंतरचे सेशन असेच अधिक जास्त पॉवरफुल आपण ऊर्जा कशी वापरायची याच दृष्टिकोनातून असणार आहेत. आपण म्हणूया साक्षात्कार केव्हा घडतात? साक्षात्कार तेव्हा घडतात जेव्हा आपण अगोदर कल्पना केलेली आहे आणि ती गोष्ट वास्तवात उतरली, म्हणजे साक्षात्कार. मी साक्षी आहे त्या गोष्टीला की यस, हे झालं, हे होतं, हे होत असतं. आता सगळ्यात पहिले तुम्ही माझ्याकडे बघा. सगळ्यात पहिले तुम्ही माझ्याकडे बघा. टाईट बसा, आनंदी व्हा. म्हणजे तुम्ही असे बघताना माझ्याकडे की ना, हा, स्माईल, स्माईल म्हणूया आपण. यस, सगळ्यांची स्माईल हवी आहे. तुम्ही ऊर्जावान, मी अधिक जास्त ऊर्जावान होत असते. तुम्हाला माहिती आहे ना, आपण जेव्हा सगळेजण सोबत असतो तेव्हा एका लेवलवर खूप सुंदर अशी ऊर्जा येथे निर्माण होत असते, हो की नाही? मग ती ऊर्जा निर्माण करूया सगळे मिळून. ओके, तुम्ही नोट्स काढत बसाल आणि मग मी सेशन घेत बसेल. तुम्ही नक्कीच नोट्स काढा, पुन्हा व्हिडिओ बघा. पुन्हा व्हिडिओ बघा आणि नोट्स काढा. आता मात्र मला ऐका, मोठ्या प्रेमाने ऐका. तुमचे हावभाव मला समजतात की मी योग्य दिशेने जात आहे की नाही आहे, माझं कुठं चुकतेय का, हे मला तुमचे हावभाव सांगतात. यस, आता तुम्ही असं करू नका. हा, माझ्याकडे बघा. नलिनी, प्रेरणा, नेहा, अरे हवे आहात तुम्ही मला. अगदी तुमच्या डोळ्यादेखत तुम्हाला जादू अनुभवायची की नाही, मला सांगा. हा, आहे की नाही? आहे ना. आपल्याला काय बरं याचा अर्थ आहे हे आपल्याला पुन्हा बघा, एक वेळ आपल्याला अधिक जास्त चांगल्या पद्धतीने अनुभवायची की नाही, अनुभवायची ना. मग आपण सगळे मिळून या सगळ्या गोष्टीसाठी तयार होऊया. हं? आता आता तुम्ही माझ्याकडे असे बघत असले की मला छान वाटते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. जेव्हा आपण आभार व्यक्त करत असतो तेव्हा काय होते बघा. जेव्हा 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 आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केले ना, तेव्हा काय झालं, तर तेव्हा आपण विचार केला आणि आपण आभार व्यक्त केले. आपण आभार व्यक्त केले आणि तेव्हा जादुई लहरीमध्ये आपल्या ऊर्जेने प्रवेश केला. तेथे आपल्या सात्विक विचारांना ब्रह्मांडाची साथ आहे. पुन्हा सांगू, पुन्हा सांगू. येस, एक मिनिट. मला माहिती आहे काही काही गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. आपण जेव्हा कृतज्ञता मानतो तेव्हा काय कृती घडते, तेव्हा काय कृती घडते, खरंच काहीतरी होते का, या ब्रह्मांडामध्ये हलचल होते का काहीतरी, की जे माझ्या आयुष्यामधले स्वप्न पूर्ण होतात. हो, आपण जेव्हा नियमितपणे आभाराच्या भावनेमध्ये येतो, आपण आभार व्यक्त करतो. आता आपलं 21 दिवसाचं आभाराचं व्रत पूर्ण झालेलं आहे, हो ना. आता आपलं 21 दिवसाचं ते व्रत पूर्ण झालेलं आहे. आता कुठंतरी नियमित आभाराच्या व्रताने आपण एका जादुई लहरीमध्ये प्रवेश करत आहोत, जेथे आपल्या सात्विक विचारांना या ब्रह्मांडाची शक्ती सोबत देत आहे.
जसं आता एखादी व्यक्ती जी आपल्याला आपण मनामध्ये ज्यांचा विचार करतो आणि आठवण करतो त्यांना, ती व्यक्ती आपल्याला भेटून जाते. अरे असं कसं झालं? मी तुमची आठवण काढली आणि तुम्ही मला भेटलेत. कारण माझ्या सात्विक विचारांची ऊर्जा तिथपर्यंत गेली. पैशाची संधी अचानक मला मिळाली. रेकीमध्ये आल्यापासून अनेक जण सांगतात ना, अचानक संधी आली. अक्षरशः जिथं मी कल्पनाही केली नव्हती त्याही गोष्टी घडल्या. कशा काय घडल्या? कारण मी आहे आभाराच्या भावनेमध्ये. ते ब्रह्मांड मी जो विचार करते, माझ्या विचाराच्या लहरी कुठं जात आहेत? कुठं जात आहेत? तर या विचारांच्या लहरी कुठंतरी या ब्रह्मांडामध्ये पसरत आहेत आणि मी पसरत असलेल्या लहरी त्याला हे ब्रह्मांड सोबत देत आहे. म्हणताय तथास्तु. कारण त्या माझ्या हृदयापासून निघत आहे. माझं हार्ट चक्र ओपन झालं आहे आणि मग माझ्या सात्विक विचारांना मिळालेली ती ब्रह्मांडाची सोबत. अगोदर आपण कधीतरी कल्पना केली होती, माझी फक्त इच्छा झाली होती की हे काम माझं व्हावं. काही लोक असे पण आहेत की मॅम मी फक्त तुमच्यासोबत बोलले. तुम्ही लोक अनेक वेळा म्हणता मॅम मी ना फक्त तुमच्यासोबत बोलले आणि ना त्या गोष्टी झाल्या. आपण ना त्यासाठी टॅरो रिडिंग केलं ना, आपण त्यासाठी रेकी दिली, पण कुठंतरी काय झालं आहे की ते काम झालं. कसं झालं? कसं झालं? कसं झालं? कारण आपण आहोत कृतज्ञतेच्या भावामध्ये. आपण आपला हार्ट चक्र ओपन, आपण म्हटलं ना की होणार आहे, हो होईल, ब्रह्मांड आपल्याला सोबत देणार आहे, नक्कीच या गोष्टीचा रिझल्ट पॉझिटिव्ह लागणार. आपण जी पॉझिटिव्हिटी क्रिएट केली, ती पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असताना जादू झाली. कशी? कशी? तर आपण त्या गोष्टीसाठी, या ब्रह्मांड आपल्याला देत असलेल्या ऊर्जेसाठी आभाराच्या भावामध्ये आहोत. आपण जो शब्द देत आहोत तो या लहरीमध्ये प्रवेश करत आहे. कोणत्या? या ब्रह्मांडाच्या. तेथे आपल्या सात्विक विचारांना ब्रह्मांडाने काय म्हटलं आहे? तथास्तु. आणि ब्रह्मांडाने केल्या त्या घडामोडी. युनिव्हर्सला आपण एक शब्द टाकतो की मला अमुक अमुक हवं आहे, ते आपल्यापर्यंत आणून देण्यासाठी युनिव्हर्सला अनेक साऱ्या घडामोडी कराव्या लागत असतात की जेथे कोणावर अन्यायही होणार नाही आणि मला ते मिळेल. यासाठी युनिव्हर्स, हे ब्रह्मांड त्यासाठी प्लॅनिंग करतं आणि आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचून देतं. जसं आपल्या बाळांनी म्हटलं जेवायचं आहे, तर फक्त जेवायचं म्हणजे डायरेक्ट आपल्या जवळ ते पात्र आहे का? अक्षय पात्र, चला विचार केला आणि जेवण तयार. नाही, आपल्याला त्यामागे अनेक कृती कराव्या लागतात आणि मग ते आपल्या समोर असलेलं भोजन पात्र तयार असतं. हो की नाही? तेव्हा होतं सेम. ब्रह्मांडाला आपल्यासाठी जे द्यावं लागतं ना, आपण लेकरं, ब्रह्मांड आपली आई वडील सर्व सर्व, तर ते आपल्यासाठी त्या घडामोडी घडवून आणतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत राहतात, ज्या गोष्टी आपण विचार करतो. म्हणून विचार करत असताना योग्य करा, प्रॉपर करा. आणि आता आपण 21 दिवसाचं जे व्रत केलं आहे, आपलं म्हणणं असं आहे, लेखिकांचं म्हणणं असं आहे की आता तर कुठं आयुष्यामध्ये जादू घडणं सुरू झालेले आहे. आता मात्र हे नियमित ठेवा. केलं व्रत, 21 दिवस झाले आणि आता राहिलं गेलं ते थँक्यूचा भाव. असं नाही चालणार. असं नाही चालणार. आता कुठं सुरुवात झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पेरणी केलेली आहे. ही पेरणी निरंतर करत राहू आणि फळं निरंतर घेत राहू. हे जादुई कृतज्ञतेची जादू अनुभवणं म्हणजे काय? तर कृतज्ञतेच्या भावामध्ये राहणं आणि भरभरून मिळवणं ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. आता आता असं झालं पाहिजे की मी कायम, माझा स्वभावच झाला काय, माझ्या बिईंग मध्ये आलेली आहे ती आभार, ती कृतज्ञता. 21 दिवस व्रत करून नव्हे, तर कायमस्वरूपी मी म्हणजे माझ्या जगण्याची नवी दृष्टी मिळवलेली आहे. हे प्रशिक्षण नाही घेतलं तर मी माझ्या आयुष्यासाठी नवा दृष्टिकोन उभा केलेला आहे आणि मला पुढे जायचं आहे. कशामध्ये? कृतज्ञतेमध्ये. आणि मला आता यानंतर माझा स्वभावच तो झाला पाहिजे की मी रोज उठल्यानंतर कृतज्ञता. थोड्या मला जे मिळालं आहे त्याकरता, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ते छानच भाव राहिले पाहिजे. तक्रार नो, कट. त्याऐवजी फक्त कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता. आणि जसं आपण आपल्या आता स्वभावामध्ये ही कृतज्ञता आणू ना,
तसं आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त मिरॅकल्स घडत राहणार. आता आपल्या डोळ्यांनी माझ्या आणि तुमच्या विचारांचं रूपांतर बघतो आहे आपण. अगदी बघलंय ना सगळ्यांनी. माझ्या विचारांचं रूपांतरण बघलं आहे, तुमच्या विचारांचं रूपांतरण सुद्धा तुम्हीच बघलेलं आहे. कारण आता आपण आभाराच्या भावात गेलेलो आहे. असं वाटतंय ना की ब्रह्मांडाचं आणि आपलं नातं खूप जवळचं आहे, हे आपण आपल्या डोळ्या देखत अनुभवलंय. कोणी 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 कोण मला अगोदरपासून ओळखते? ओके, सुलभा किती दिवसापासून ओळखता? ओके, लगेच कोण मला अगोदरपासून ओळखते तर लगेच हात वर केला. तर मला असं म्हणायचं आहे की आपण जे कृतज्ञतेच्या भावामध्ये आलो ना, आपण एकमेकांना नाही म्हटलं तरी 2.5-3 वर्षापासून, एखादं जण असंही असेल की जुने माझ्या सोबत असतील, तर कुठंतरी कृतज्ञतेच्या भावामध्ये आल्यानंतर मी स्वतःमध्ये केलेलं माझं बेस्ट व्हर्जन, मी माझी केलेली ती रिव्हर्स जर्नी, स्वतःचं निर्माण केलेलं ते स्वतःला आहे ना. तर हे कोण आहे? हे तुम्ही इथे सगळेच आहात. मी तर तुम्हाला सगळ्यांना बघते की तुम्ही स्वतःला निर्माण केलं आहे. पण मला बघायचं असेल तर जा जुने व्हिडिओ बघा. ओके, मला बघायचं असेल तर जा जुने व्हिडिओ बघा. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आहेत जुने कृतज्ञतेचे व्हिडिओ आहेत, इव्हन बरेचसे काही व्हिडिओ आहेत की अगदी सुरुवातीचे. त्या अगोदर मात्र ते स्वतःला तयार करण्याची अवस्था जी होती ना, ती त्याही अगोदरपासून सुरू झाली होती. आपण व्हिडिओ केव्हा टाकले? आपण रेकी शिकवायला लागल्यानंतर अक्षरशः एखाद्या वर्षानंतर आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आणि आपण पहिले व्हिडिओ टाकलेत एखादा दुसरा रेकीचा आणि त्यानंतर जादूचे सेशन टाकलेत. त्या अगोदर मात्र जो प्रवास आहे तो कुठेच नाही आहे. आहे ते आपल्या ऍपला आहेत ते व्हिडिओ बघा. त्यासाठीच ठेवले आहेत ते, की तुम्ही मला तिथूनही ओळखलं पाहिजे की मंजुश्री काय होती, काय बदल केला आहे आणि आज आपण कुठपर्यंत आलेलो आहे. अगदी तुमच्या डोळ्यादेखतचा हा सगळा प्रवास आहे. आहे का मिरॅकल्स? आहे. माझ्यासाठी तरी आहे. माझ्यासाठी तरी आहे. प्रत्येक गोष्टीमधला, ज्याला आपण म्हणूया की मी माझ्या डोळ्यादेखत अनुभवला आहे. आणि तुम्ही प्रत्येक जण सांगणार की स्वतःमधला अनुभव. मॅम मी हा तर माझ्या स्वतः माझ्या डोळ्यांनी अनुभवला आहे ना. मी माझं अनुभवलंय की मी रेकीमध्ये यायच्या अगोदर माझा विचार, माझं असणं, माझं वागणं, माझं आरोग्य काय होतं आणि आज काय आहे हे तुम्ही स्वतः अनुभवणार आहे. बरोबर? आणि अनुभवलं सुद्धा आहे. म्हणजेच काय तर आपल्या डोळ्यासमोर, अगदी माझ्या डोळ्यासमोर झालेली ती जादू, की नाही? अगदी अगदी माझ्या डोळ्यासमोर झालेली ती जादू, हे तुम्ही अनुभवलेली आहे आणि मी सुद्धा अनुभवली आहे. अनेक सगळ्या गोष्टी, ही खरेदी विक्री होणे अशक्यच होतं. पण कृतज्ञतेचा भाव म्हणजे काय? रेकी दिली. बरोबर? रेकी देणे म्हणजे काय? सेम हार्ट चक्र ओपन होणे, कृतज्ञता त्याचा एक छोटा भाग आहे. रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जेसोबत जोडून आपण पुढे जातो, तो एक मोठा पार्ट आहे. पण त्या मोठ्या पार्ट मधला हा एक महत्वाचा भाग आहे कृतज्ञता. म्हणून आपण त्याला फार वेगळं नाही समजू शकत. तोच तो भाव त्या ब्रह्मांडाकडून कसं मागावं हे शिकण्याचं ते टेक्निक नाही, असं नाही म्हणूया आपण. त्या ब्रह्मांडाकडून कसं मागावं ते मागण्याचं हे टेक्निक, शिकण्याचं नाही, हे टेक्निक मागण्याचं. आणि आम्ही मागलं आणि अगदी डोळ्या देखत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बदल घडवून आणला. हेच ते, हेच ते. आत्ता विचार केला ना, आत्ता विचार केला की ट्रेन गेली आहे पण तरी मला वाहनाची व्यवस्था हवी आहे. मी ऑफिसला वेळेवर पोहोचलो पाहिजे. आता विचार केला ना आणि आत्ताची आता माझ्यासमोर गाडी उभी दुसरी. वाव, हे मिरॅकल्स म्हणजे मी अनुभवली आहे ती जादू. मग आता ही जादू कुठून गेली आहे? फक्त विचार क्रिएट केला, नजरेमधून दिव्य ऊर्जा वाहायला लागली आणि आपोआप ते मिरॅकल्स घडायला लागले. काय म्हणणं आहे? बरोबर आहे माझं? अंगठा दाखवा. अगोदर हे अंगठे वेगळ्या कामासाठी दाखवले जायचे, आता मात्र अंगठ्यांची भाषा बदलली आहे. येस, हो साठी हे अंगठे आहेत. की नाही? आपण आपल्या आयुष्यामधली ती जादू अनुभवली आहे. म्हणजेच काय तर आपल्या विचारांचं फळ आपण अनुभवलेलं आहे. आपण आपल्या विचारांची पेरणी केली. येस, युनिव्हर्सनी त्याला सोबत दिली. हो, आणि आपण ते
फळ अनुभवलं. हो, म्हणजेच काय, तर आपण त्या ब्रह्मांडासोबत एकरूप झालेलो आहे आणि आपलं जीवन जादुई जीवन आपण अनुभवत आहे. हो की नाही? ज्या अर्थी लक्षात घ्या, ज्या क्षणी खऱ्या अर्थाने आपण आभार मानायला सुरुवात करतो ना, कधी त्या क्षणापासून हे ब्रह्मांड आपल्यासाठी काम करायला लागते आणि ते सुद्धा आपल्याला अनुभवायला खूप वेळ नाही लागत. कधी आपल्याला समजते, आता हे लोक असे होते ना, आता कसे काय झालंय, आता कसे काय बदलले आहेत, आता तर हे गारण लावायचे. अनेक लोक म्हणतात, आता रडके होते, आता कुठून एवढा ग्लो आलाय चेहऱ्यावर, आहे ना. म्हणजे हे अगदी आता अगदी आपल्या डोळ्यासमोर झालेली जादू आहे की नाही. हेच ते हेच ते आज आपल्याला अनुभवायला सांगितलेलं आहे लेखिकांनी, की आता अगदी तुमच्या डोळ्यादेखत काय व्हावं तुम्हाला असं वाटते, तो विचार करा आणि पुढच्या काही काळामध्ये ती जादू झालेली आहे हे अनुभव करा, हे अनुभव करा, असं सांगणं आहे. आयुष्य बदललं ऊर्जेनी. ऊर्जेने जेथे स्वप्न वास्तवात उतरतात, तेथे जादू घडत असते. घडते ना. कुठेतरी एक स्वप्न होतं काहीतरी घडवण्याचं आणि ते घडलं, म्हणजे कुठेतरी आपल्याच साक्षीने ती घडलेली जादू. कल्पना नव्हे तर प्रत्यक्ष जादू अगदी आपल्या डोळ्यासमोर झाले आहेत, अनेक झालेले. मनाने मागितलं आणि आता समोर पाहिलं आहे. काय मागितलं होतं मनाने? समाधान. आणि आता समाधानी आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मनाने मागितलं होतं ध्यानी कुटुंब आणि ध्यानी कुटुंब झालं आहे. मनाने मागितलं होतं आज आरोग्यामध्ये हे समाधान आणि ते आता मी अनुभवतो आहे. कसं? अगदी डोळ्या देखत. तुम्ही साक्षी, मी साक्षी. जणू या ब्रह्मांडाचं उत्तर मला मिळालेलं आहे, की आता तुझ्या जीवनामध्ये ऊर्जा प्रकट झालेली आहे. जणू आता तुझ्या आतून निघालेली इच्छा आता समोर होती आणि आणि आता हे काय प्रत्यक्षात उतरली आहे. जणू तुझ्या आतून निघालेली इच्छा तुझ्या मनातच होती आणि आता तुझ्या प्रत्यक्षात समोर उभी आहे. जणू मी आभाराचं बीज पेरलं आणि अगदी तत्काळ त्याचं फळ आलं. जणू माझ्या आयुष्यामध्ये काय झालं आहे, तर प्रत्यक्ष जादू घडली आहे, असं मला वाटते आहे. खास दिवस माझ्या आयुष्याचा खास दिवस, की आता मी यानंतर सुद्धा जे विचार करणार आहे ते पूर्णपणे वास्तवात घडणार आहे. वास्तवात घडणार आहे. काय तर माझ्या आतली ते आभार, माझी श्रद्धा आणि माझी कृती तिघही एकत्र मिळून माझं आयुष्य जादूमय पद्धतीने बदलणार आहे. कोणाकोणाला असं आयुष्य बदलायचं आहे? प्रत्येकालाच. बरोबर. येस, प्रत्येकालाच आहे. मग आता तयार व्हा, की आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या विचारांचं रूपांतरण बघतो आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये, प्रत्यक्षात येण्यासाठी. मी फक्त विचार करत आहे आणि ते रूपांतरण डायरेक्ट माझ्या समोर अवतरण करत आहे आणि हे ब्रह्मांड माझ्यासोबत जणू काही असा हात मिळवत आहे. चल घे, हे तुझ्याच साठी आहे. ह्याच तर विचारांची मी वाट बघत होतो. मला हेच तर हवं होतं, की हे माझं लाडकं लेकरू हे ह्या गोष्टी केव्हा मागणार, जेव्हा जे त्याने मागायला हवं होतं. माझं हे लाडकं लेकरू त्या सद्भावनेच्या, त्या काय म्हणूया आपण, त्या कृतज्ञतेच्या आभाराच्या भावामध्ये केव्हा येतं आणि प्रत्यक्ष योग्य पद्धतीने केव्हा मागायला लागतं. हेच तर मला हवं होतं, असं ब्रह्मांड म्हणते आहे. एवढं सुंदर आपल्याला जणू त्या ब्रह्मांडाकडून प्रतिसाद येत राहणार, हे आपल्याला अनुभवायचं आहे. खूप सुंदर प्रकारे आजच्या सेशनमध्ये लेखिकांनी सांगितलेलं आहे, की या ब्रह्मांडाकडून आपल्याला विज्ञान काय म्हणते, की सगळं काही लक्षात घेतल्यावर असं म्हणते, जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण
जादू भरलं खरंच काही आहे असं वाटेल. हो, जो कोणी खरोखर वैज्ञानिक दृष्टिकोनातून या आध्यात्मिक ऊर्जेचा तुमच्या विचारांवर काम करणार, त्याला हे सगळं मिरॅकल्स अनुभवायला मिळणार आहे. जेव्हा लेखिकांना सुद्धा त्यांच्या जादुई शक्तीचा विचार केला, त्यांना या ऊर्जेचा शोध लागला, तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील अनेक गोष्टींची यादी तयार केली. मला हे हवाय, ते हवाय, ते हवाय. खरं तर तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यामधील त्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग दिसत नव्हता दिसत. त्यांनी त्यांच्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या त्या कागदावर लिहून काढल्या आणि त्या दररोज जवळ ठेवायला लागल्या. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी ती यादी बाहेर काढली, वाचली आणि त्या इच्छा पूर्ण झाल्या असा भाव प्रकट केला. आणि त्यांची सगळ्यात पहिली इच्छा होती ती म्हणजे काय, तर त्यांना एक प्रवास करायचा होता, विमान प्रवास. खरं तर तेव्हा जेव्हा ते इच्छा लिहिल्या ना, तेव्हा ते शक्य नव्हतं त्यांच्यासाठी. पण काही काळामध्ये त्यांनी विमान प्रवास केला आणि सुंदर प्रकारे केला. आणि घरी परतत असताना त्यांच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालले होते, तेव्हा वाटेमध्ये काही प्रवाशांना घेण्यासाठी त्यांचं विमान थांबलं. विमान अगोदर रिकामं होतं, मात्र त्यांना ज्या ठिकाण बघायचं होतं ऐका, त्या ठिकाणी रस्ता वेगळा, पण ज्या ठिकाणी जायची लेखिकांची इच्छा होती विमानाने पुन्हा, तिथे विमान वळवल्या गेलं कंपनीचं आणि तेथून विमानामध्ये आणखी काही प्रवासी घेतले गेले. मात्र तेथे मुक्काम करावा लागला आणि ते ठिकाण त्यांना बघायला मिळालं. युनिव्हर्स तुमच्यासाठी काय काय नेमून देते ना, वाट बघा. पण मात्र तुमचं गरज आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभवण्याची तीव्र इच्छा असणे. अगदी अगदी आपल्याला क्लिअर आपलं आयुष्य दिसतं. मला काय हवं आहे त्यासाठी पूर्ण विचार करा आणि ते अनुभवा. बघा, खूप मोठी यादी असेल. आज तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, मॅडम नेहमी म्हणतात मोठं घर, बंगला, आपल्याला मोठं मोठं स्वप्न दाखवतात, हे कसं काय बरं पूर्ण होणार? तो विचारच सोडून द्या. तुम्हाला लिस्ट करायची आहे का? यादी हवी आहे का 10 मोठ्या इच्छांची? तर करा. आणि त्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त करा. बघा, माइंड, बॉडी आणि सोर्स तीनही गोष्टी कशा प्रकारे कार्य करायला लागतात. आणि पुढील काही दिवसामध्ये तुम्ही म्हणसाल, अरे हो मॅम, तुमच्या संपर्कामध्ये आलो ना, तेव्हापासून खरंच ते स्वप्न पूर्ण होणार आहे हा विश्वास निर्माण झाला. आणि ना त्या दृष्टीने पावलं उचलल्या गेली. आणि आज आम्ही मागच्या वर्षी एका ताईंनी एक विचार क्रिएट केला होता. मला चांगलं आठवते की त्यांना कर्जत कर्जत एरियामध्ये त्यांना रिसोर्टचं त्यांचं स्वप्न होतं की त्यांचं स्वतःचं रिसोर्ट हवं आहे. आता काय माहिती, त्या कदाचित व्हिडिओ बघल्यानंतर मला कॉमेंट करणारच, एवढं मात्र नक्की. तर तर मागच्या बघा 1.5-2 वर्षापासूनचा तो काळ या मोठ्या गोष्टींना अगदी बाबा आज केला आणि एका महिन्यात मॅडम पूर्ण व्हायला पाहिजे असं तर काही नाहीये. आणि मी कोण देणारी, मी कोण सांगणारी? बरोबर, तुम्ही ब्रह्मांडाला मागा, काम पडलं तर तुम्हाला ब्रह्मांड एका महिन्यामध्ये सुद्धा तथास्तु म्हणू शकते. हो ना? ओके, मी कोण असं म्हणणार की बाबा नाही असं नाही होऊ शकत, हे पण मी म्हणणार नाही. मी एवढं म्हणणार की तुमची तीव्र इच्छा केवढी आहे. मात्र त्या ताईंनी सांगितलं मागच्या, मला असं वाटते दिवाळीच्या पिरियडमध्येच त्यांचा मला आलेला फोन, मॅम आपण केलेली कृती आणि आता ते गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत. नक्कीच त्याचं उद्घाटन काय जे असते ते सगळं झालं असेल आतापर्यंत असं मला वाटते. का तुम्ही मोठे स्वप्न बघू नये? बघा, तुमच्या समोर मार्ग उभा राहील. समजा आज आपल्या जवळ पैसा कमी आहे, पैशाला पैसा आकर्षित करेल, एका वेळेस पैसा निर्माण होणार ना? येस, येणार येणार, ते मार्ग ओपन होत जाणार. फक्त तुमच्या विचारांची दिशा आणि त्या विचाराला तुम्हाला येत असलेले इंट्युशन्स त्यानुसार तुम्ही कृती करत जा. कृती करावी लागेल. माइंड, बॉडी आणि सोर्स तिन्ही गोष्टी एकत्रित याव्या लागतील. या तुमची सुप्त इच्छा त्या ब्रह्मांडामध्ये त्या लहरी उमटणे आणि
पुढे जाणे. बघा मी छोट्या पण गोष्टी सांगितल्या. काय सांगितलं की आता आता मला ऑफिसला वेळेवर पोहोचायचं आहे आणि मला लेट झालं तरी मला वाहन मिळालं आहे. छोटी गोष्ट झाली. ओके, पण तरी घडली ना आता आपल्या डोळ्यासमोर. येस. आणि मोठमोठ्या पण गोष्टी सांगते. म्हणजे काय, तर तुमच्या इच्छा छोट्या असो किंवा मोठ्या असो, त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृतज्ञतेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ताकद मिळते. आणि खरं तर या कृतज्ञतेमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये या अगोदर कधीही आपल्याला जाणवलं नसेल एवढं सुख, समाधान, आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो आणि खरोखर ते खूप खूप मौल्यवान आहे. ऊर्जेसोबत जुडलं आणि आयुष्य बदललं असे सांगणारे हजारो आहेत. आणि तुमचं लक्ष म्हणजे तुमचं टार्गेट केवढं मोठं आहे, तर त्या दृष्टिकोनातून वेळ लागू शकतो, पण मात्र ते पूर्ण होतं. तुम्ही मात्र नियमित कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा आणि आणि त्यासाठी कृती करत राहा. अमर्याद ऊर्जा आहे, अमर्याद. तुम्हाला किती घ्यायची ती तुम्ही घ्या. तू आज कितीही आजारी असा, पण जर तुम्हाला असं वाटते ना, की मला 100% निरोगी जगायचं आहे, किती? 100% आरोग्य संपन्न व्हायचं आहे. 100% तर तुम्ही होऊ शकता. अगोदर काय करावं लागेल? तो विचार कुठं करावा लागेल? ब्रह्मांडामध्ये. त्यासाठी काय करावं लागेल? कृतज्ञता. धन्यवाद. आता आहे त्यासाठी आणि पुढे, 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 पुढे जावं लागेल. 100% आरोग्य संपन्न. असे अनेक लोक आहेत की त्यांना एवढ्याही गोळी औषधीची गरज पडत नाही. तुम्ही काय क्रिएट करता? तुम्ही जर म्हणसाल की हो, या वयामध्ये थोडासा गोळ्या औषध, थोडंसं मेडिकल लागतेच मॅडम. मग तुम्ही ते आकर्षित करत आहात. तुम्ही काय क्रिएट करत आहात? त्यावर तुमचा किती विश्वास आहे? आणि तुम्ही ऊर्जा त्यावर काय ऍक्शन घेत आहात? किती ऊर्जा त्याकरता मिळवत आहात? हे लक्षात घ्या. आणि तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त एवढं लक्षात घ्या, मी एखादी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या इच्छेमधून, त्या कामामधून लाखो लोकांना, हजारो लोकांना किंवा काही लोकांना आनंद मिळावा, हा विचार क्रिएट करा. कारण मला हे हवं आहे, दुसऱ्याच्या ताटातलं ओरबडून घेण्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला कधीही हो म्हणत नाही. दुसऱ्याच्या हक्काचं, दुसऱ्याच्या अधिकाराचं, दुसऱ्याच्या वाट्याचं तुम्ही नाही घेऊ शकत. पण तुम्हाला जे हवं आहे ते जर तुम्ही स्वतंत्र क्रिएट करत असाल, जेथे कोणावरही कुठेही अन्याय होणार नसेल आणि ते जर तुम्हाला हवं आहे, तर ब्रह्मांड त्यासाठी तुम्हाला मार्ग ओपन करतो. हे कायम लक्षात ठेवूया. मी जे मागत आहे त्या माझ्या मागण्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला नको. मागणी रास्त करा, ब्रह्मांड तथास्तु म्हणतं आणि त्या तथास्तु सोबत ऊर्जा क्रिएट करतं तुमच्या आतमध्ये सुद्धा. पण तुम्हाला गरज आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? कृतज्ञतेची. आता आपल्याला काय करायचं आहे? तर आपली लिस्ट तयार करायची आहे. मला काय विशेष गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये हव्या आहेत? या 10 विशेष थोड्याशा मोठ्या गोष्टी घ्या, थोड्या मोठ्या. 10 ज्या टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि त्या इच्छांची यादी घ्या, ती वाक्य व्यवस्थित वाचा आणि ते पूर्ण झाल्याची कल्पना डोळ्यासमोर आणा आणि आताच ते पूर्ण झालेलं आहे असं समजून तुम्हाला जेवढी हवी तेवढी तेथे कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या इच्छांची यादी आज दिवसभर जवळ ठेवायची आणि दिवसभरातून किमान वाचत राहा, वाचत राहा. कधी काढा खिशामधून वाचा. म्हणजे काय? मोबाईलवर सुद्धा लिहू शकता. ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे त्याबद्दल अधिकाधिक तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि जर का आपल्याला त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायची आहे असं वाटत असेल, तर त्या आपल्या पॉकेटमध्येच ठेवा किंवा आपल्या अशा जवळ ठेवा, की त्या नेहमी आपल्या डोळ्यासमोर येणार. ती यादी वाचा. त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत अशी कल्पना करा. जे मागणी तुमची पूर्ण होणार, जी मागणी पूर्ण होणार त्या मागणीला कट मारा. थँक यू युनिव्हर्स, थँक यू. असं पुढे जात राहा, पुढे जात राहा. अक्षरशः त्या मागण्या जशा जशा पूर्ण होणार ना, तशा तशा ते ते त्यावर कट मारताना, थँक यू युनिव्हर्स म्हणताना डोळ्यामध्ये आनंद अश्रू उभे राहणार. खरंच आहे. आणि एक वेळच येते ना, की आता या युनिव्हर्सला काय मागावं?
सगळं तर काही दिलं आहे, काय मागावं हा प्रश्न पडणार. एवढं मात्र नक्की, मी काय मागावं. एवढं भरभरून बघा, तर आपल्याला काय कृती करायची आहे. आपल्याला आपल्या 10 वरदानांची यादी करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला त्या वरदानांबद्दल कृतज्ञता का वाटते हे लिहायचं आहे. रोजची कृती, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे मिळालेल्या गोष्टीबद्दल. ओके, त्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठ्या काय आहे. यस, मला कुठं फिरायला जायचं, मी तुम्हाला एक आयडिया देते. कुठं फिरायला जायचं आहे, कशाने जायचं आहे, काय हवं आहे. ओके, काय स्वप्न आहे, काय घडवायचं आहे स्वतःला. अशा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या स्वतःबद्दलच्या, बरं का. हा, आणि ह्या आपल्याला दिवसभर सोबत ठेवायच्या आहेत. वाचून यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. येस, आणि त्या त्या प्रकारे आपल्याला आजची कृती करायची आहे. आणि झोपायच्या अगोदर जादूचा दगड हातात घ्यायचा. या दगडाला अंतर्मनापासून खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. त्याला खूप छान गोष्टी आज दिवसभरात आयुष्यात घडल्या ते सांगायचं आहे. आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्या विचारांचं फळ जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुमच्या हृदयामध्ये कृतज्ञता असणं खूप गरजेचं आहे. ते हृदयामधील कृतज्ञता, आपल्या भावना आणि आपली कृती एकत्र येणार आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत हे युनिव्हर्स घेऊन येणार. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद सगळ्यांना. नक्कीच मी तुम्हाला अनम्यूट करते आहे, की गेल्या काही काळामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता माझ्या डोळ्यात देखत आता हे दिवस वेगळे होते आणि आता गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक जण अनुभव सांगणार आणि प्रत्येकाजवळ एक नाही 10-10 गोष्टी आहेत. आहेत की नाही? सांगायला 10-10 आहेत, जास्त पण कमी नाही. चला तर बोलूया. एक एकच सांगूया, फक्त जास्त नाही सांगूया. कारण पूर्वी काय होतं आणि आता काय आहे. कोणाला देऊ पहिली संधी. चेहरे असे हसतात सगळ्यांचे की कोणालाही मिळो मॅडम. तुम्ही फक्त नाव घ्या. हो ना? येस. तर बघा, आता मी पहिली संधी देते आहे नीलमला. आ! नीलम, त्यानंतर अनुपमा, नंतर संध्या. चला, काय काय आहे एक एक मिरॅकल्स आयुष्यामधलं. अचानक नाव घेतलं तर सुचत नसेल तर संध्या सांगणार पहिले, नंतर नीलम. संध्या बगाडे. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. बोला. मॅम, मी मागच्या 10 जुलैला 1 वर्षाच्या आधीच माझा शक्तिपात झाला होता गुरुपौर्णिमेला. आणि तेव्हा माझ्याकडे माझ्या आजाराचे असंख्य गोष्टी होत्या. मला नेहमी कधी डोकं दुखायचं, कधी ऍसिडिटी, तर कधी डिप्रेशन. आणि आज आता 1 वर्षानंतर मला आजपर्यंत कधीही डॉक्टरांकडे जायची आवश्यकता पडली नाही. आणि आता थोडंसं झालंय माझं, एक मध्ये आलंय असं. पण तिथेही मला सर्व काही लगेच मिळालंय. जे काही आवश्यक अशा सेवा पाहिजे होत्या त्या मला लगेचच मिळाल्या. आणि मी रेकीची खूप खूप आभारी आहे मॅडम. रेकीमध्ये आल्यापासून माझं बरंच आरोग्याचं तर नील झालंच आहे. पण दुसरेही प्रॉब्लेम माझे सर्व सॉल्व्ह होतात येतात आणि त्याच्यावर मार्ग पण तसेच निघतात लगेचच. खूप खूप सुंदर. मागच्या वर्षी सुद्धा गुरुपौर्णिमा 10 जुलैलाच होती का? हो मॅम, काहीतरी अच्छा. जुलैमध्येच गुरुपौर्णिमेलाच झालेला आहे माझा हा शक्तिपात. हा, ओके ओके. खूप छान, खूप मस्त. वाव, बहुत बढिया. आता कुठे, आता नीलम. हम्म. त्यानंतर अनुपमा. हा, सगळ्यांना संधी देते. नमस्ते मॅडम. उपमा नमस्ते. मला पण गेल्या वर्षी 1 वर्ष झालं. मी 6 जूनला झालेली रेकीला. हा. तर 1 वर्ष झालं तेव्हा फार म्हणजे प्रॉब्लेम होते, प्रॉब्लेम वगैरे भरपूर. आता शांतता, सुख, समृद्धी आणि शांती या तिन्ही गोष्टी आता भरपूर म्हणजे खूप छान वाटतं. आता पॉझिटिव्ह वाटतं मेन म्हणजे. आणि आता मेन म्हणजे माणसं ओळखायला लागली आहे. कोणाला जवळ करायचं, कोणाला लांब करायचं, हे खूप एक म्हणजे गोष्ट माझ्यामध्ये आली आहे. आणि म्हणजे खूप गोष्टी अशा आहेत की आता नाही सांगू शकत, नंतर नक्कीच सांगेल.
पण खूप छान वाटतं आता. मग आता अगदी तुमच्याच डोळ्यांनी ती जादू आयुष्यामधली अनुभवली नीलम. हो हो, भरपूर खूप सुंदर. भरपूर खूप काही सुंदर. गोष्टी म्हणजे अशा ना बोलल्या का लगेचच समोरच होतात, म्हणजे खूप छान वाटतं असं. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे आहे ना. येस. अनुपमा नंतर वैशाली आणि रश्मी. मला जो जो पटकन दिसते, वैशाली खोले, रश्मी खामकर आणि भारती लकडे. अनुपमा आहेत. हा, अनुपमा. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी पण गेले वर्षभर आपल्याशी जोडलेली आहे, ब्रह्मांडाशी जोडलेली आहे आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून मनापासून धन्यवाद. खूप खूप बदल झाल्याचं का वाटतं स्वतः. म्हणजे पहिला स्वभाव वेगळा होता आणि आताचा खूप स्वभाव बदल झालाय. आरोग्याच्या बाबतीत पण खूप वेगळ्या म्हणजे अनुभव आतून यायला लागले. म्हणजे आतून जे समाधान, आतून जे काय वेगळं जे फील असतं ना, ते खूप वाटायला लागले. अध्यात्मात पण आपल्याला असं शांतता पाहिजे असती ती मिळायला लागली. म्हणजे ज्याच्यासाठी मला वाटत होतं की हे आपण करायचं, बाकी सगळं मिळवायचं, हे आता आयुष्यात नाहीये जास्त अध्यात्माबाबतीत. तर ते खूप मनशांती असं त्याचा खूप अनुभव थोडा थोडा, फार म्हणत नाही, थोडा थोडा पण मिळायला लागलाय. आणि बाकी तब्येतीच्या काही तक्रारी उरल्याच नाही. होत्या किरकोळ याच नाही. थोडा बीपीचा पण भाग होता, तो पण आता खूपच कमी झालाय. म्हणजे वाटतच नाही की आपल्याला काय असं पूर्वी खूप होत होतं, आता पटपट असं होतंय असं नाही वाटत. आणि एक मोठं स्वप्न गेल्या वर्षीपासून तुम्ही मागे एकदा म्हटलं होतं ना घराचं माझ्या, ते आता मी पूर्ण करते. आणि तुम्ही आता जे सगळं सांगताय ना, माझ्या डोळ्यासमोर सगळं तसं आहे. आणि ते खूप छान होणार आहे. जितकं लवकर पूर्ण होईल तितकं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. खूप छान. तुमचे आभार, ब्रह्मांडाचे आभार आणि खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप आनंद. खूप छान. आतून अनुपमा येते. ताईंना अगदी गहीवरून आलं. खूप धन्यवाद. खूप छान. येस. आजच्या 12 महिन्याला आपण असलेलो आणि आज असलेलो, आपली खूप परिस्थिती सगळ्यांची बदलली आहे, जी जुनी आहेत. विशेष. ओके. नवीन लोकांना सुद्धा मी संधी देणार आहे. वैशाली आणि रश्मी. हो ना. मी नाव कोणाचं घेतलं सिरियल नुसार ते तुम्ही बघा. भारती ताईंनी माईक सुरू केलाय. चला, भारतीला पहिले बोलू द्या. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. हा. मॅडम, मला रेकी द्यायच्या आधी ना खोकला सुरू झाला की 3-4 महिने तरी थांबत नव्हता. म्हणजे खूप औषधं केली तरी थांबायचं नाही. शेवटी डॉक्टर म्हणले हा मुदतीचा खोकला आहे. आणि जेव्हा रेकीत आले तेव्हा मला फक्त एकच दिवस थोडासा खोकला आणि आला आणि आपोआप थांबला. म्हणजे कुठलंही औषध मी घेतलं नाही आणि काहीच केलं नाही, एका दिवसात थांबला. तेव्हापासून आला का तो परत? नाही नाही, परत आलाच नाही, एकच दिवसात थांबला. अच्छा. घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की आता हिचा खोकला चालू झाला म्हणजे 3-4 महिने चालूच राहणार. हा. आणि भारती ताई, म्हणजे हे आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवलेली जादू आहे की नाही. हो हो. मागच्या वर्षीची माझी भारती आणि या वर्षीची माझी भारती. खूप बदल झाला मॅडम. थँक्यू मच. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट. हा. बोला बोलू. वैशाली, बोला. हा. हं. आत्मा नमस्ते. आता या कृतज्ञतेच्या जादूचा आजचा हा दिवस की अगदी तुमच्या डोळ्या देखत, अगदी डोळ्या देखत म्हणजे खूपच प्रभावी वाटते. एक वर्षभरापूर्वी आपण कसं होतो आणि आता कसं होत आहे त्याची जाणीव होती. मला ह्याच्यामध्ये अस्थमाचा त्रास होता. कुठलेही पदार्थ खाल्ले जे मला न चालणारे पदार्थ, डॉक्टरांनी भरपूर मोठी लिस्ट दिली होती. हे चालत नाही, ते चालणार नाही, ते खाऊ नका, हे खाऊ नका. पण जसे जसे आता मी हे करतेय, जोडले गेले, सेशन करते, मेडिटेशन करते, त्याच्यामुळं विना औषधा मला आता इतका फरक पडलाय. माझा श्वास पण अगदी हे व्हायचा, कोंडायचा, मला श्वास सुद्धा घेता यायचा नाही, बोलता यायचं नाही, थोडं चाललं की धाप लागायची, इतकी परिस्थिती होती. पण आता मेडिटेशनमुळे इतका फायदा झालाय की मला आता दम लागत नाही आणि सगळं मी खाऊ शकते आता. जे की अजिबात खायचं नाही म्हणून सांगितलं होतं ते आता मी बिनधोकपणे खाऊ शकते. इतका भयात फरक पडलेला आहे. तर मागं वळून पाहताना असं वाटतं की एक वर्षापूर्वी आपण कसं होतो आणि आता हे डोळ्या देखत घडलेल्या गोष्टी आहेत. आणि बाकीच्या व्यवहारात बोलायचं झालं तर आता 6 महिन्यापूर्वीपासून माझं घराचं काम चालू होतं.
सेल डीडचं. एक घर विकलं, दुसरं घर खरेदी केलं. त्याच्यात इतक्या अडचणी येत होत्या, इतक्या अडचणी येत होत्या, पण या रेकीमुळं आणि सगळं व्यवस्थित सुरळीत झालं. त्यामुळे ब्रह्मांडाचे तुमचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी. आता फक्त कृतज्ञता, प्रत्येक गोष्टी पावला पावलांवर कृतज्ञता व्यक्त होती. म्हणजे ती आता जीवनशैलीच बनून गेली. अगदी शाळेत जाताना सुद्धा उशीर झाला तरी नाही, आता मी वेळेवर पोहोचणार आहे, बाई मला काही बोलणार नाही. हे करूनच आपण माइंड मध्ये क्रिएट करूनच जातोय. काहीच होत नाही, व्यवस्थित होतंय सगळं. त्यामुळे ही कृतज्ञतेचा भाव पदोपदी अंमलात आणला जातोय. खरं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तुमची ड्युटी अजून सुरू आहे, म्हणजे ड्युटी सुरू हो, आहे? सुरू आहे, सुरू आहे. अच्छा अच्छा. खूप छान. सकाळची शाळा असते, आता दुपारी 2 वाजता येते. बरं बरं. बघा, आल्यानंतर इकडची ड्युटी सुरू होते. खूप सुंदर. तरी वैशाली, बऱ्याच वेळा रात्रीच्या सेशनला सुद्धा असतात, दुपारी सुद्धा कृतज्ञतेचे सेशन त्यांनी खूप नियमित केले. खूप सुंदर. सकाळच्या मेडिटेशनला पण या असतात? प्रवाहात राहावंसं वाटतं. प्रवाहात राहावंसं वाटतं. पण जरा अरे वा. जरी गॅप पडला किंवा थोडस अंतर पडलं तरी आपल्यात फरक पडतो लगेच. की हे नाही, मात्र जे बाहेरचे विचार सगळे लगेच येतात आणि काहीतरी वेगळं होतं. त्यामुळे असं वाटतं की या प्रवाहात राहिलं तर आपलं व्यवस्थित होतंय सगळं. त्यामुळे नक्कीच. प्रवाहात राहणं, मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे असं वाटतं. खरंच आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. रश्मी, नंतर नंबर लावून देऊ. हं. रश्मी, एक मिनिट, एक रांग. रश्मी, पूजा, प्राजक्ता आणि सुषमा. ओके. मग त्यानंतर सुलभा, मग 2 रांगा होऊन जातात वरच्या. बोला रश्मी. आत्मा नमस्ते मॅडम. मी पण 29 जूनला इथे जोडले गेले. तेव्हापासून माझ्या म्हणजे नकारात्मक विचार यायचे. नकारात्मक म्हणजे असं वाटायचं का आपण एकटी आहोत, आपल्याला असं आपल्या पुढे एक प्रसंग घडला त्याच्यामुळे असं वाटायचं का कसं होणार म्हणून. पण रेकीत आल्यामुळे असं वाटतं की का आता आपल्या पाठीमागे एवढी आहे, आपली फॅमिली आहे, त्याच्यामुळं कसंही आपल्या पाठिंबा सगळी देऊ शकतात आपल्याला आणि मनाला आधार मिळतो तेवढा. आणखीन रेकीचे मेडिटेशन केल्यामुळं मनाला पण समाधान होतं आणि शांतता पण लाभते आणि आपली कामं पूर्ण होणारच हे एक मनात आपल्या बिंबलं गेले आहे. त्याच्यामुळे ब्रह्मांड आपल्याला साथ देईलच आणि आपली कामं पूर्ण होईल असं वाटतं. आणि कृतज्ञतेच्या जादूचं सेशन केल्यामुळं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक म्हणजे आपल्या सकाळपासून उठल्यापासून जी कृती करतो त्याच्यात आपण कृतज्ञता ही व्यक्त करतच असतो. अगदी रिक्षावाला म्हणा किंवा दूधवाला, पेपरवाला येतो, त्याच्या बाबतीत पूर्ण कृतज्ञता आपल्या मनात निर्माण होते आणि तोच भाव असल्यामुळं मन शांत पण होतं आणि आपण त्या शांततेच्या भावातच आपण राहतो. थँक्यू. खूप छान. खूप छान. मॅडम. रश्मी, एक वेळ असा होता की जोडीदार आयुष्यामधून त्या काळामध्ये कुठेतरी निघून गेले होते. त्या दुःखामध्येच तुम्ही रेकीमध्ये पोहोचला होता. त्यानंतर हो. सासूबाईचं पण असं झालं आहे ना? हं. हो. तेव्हा ती एकटेपणाची भीती होती, खूप जास्त हो. भीती होती. आता तुम्हाला असं वाटतंय का की ती मिरॅकल झाले आहेत कुठेतरी, की आता मी हो. त्यामधून बाहेर निघाली? बाहेर निघालो आणि आपल्या साथीला आपली माणसं आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना काही विचारू शकतो. मेडिटेशन केल्यामुळं तेवढा माझा पण वेळ जातो. मेडिटेशन मध्ये आपले सेशन होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला आता एकटेपणा असा खूप जाणवत नाही. खूप छान. थँक्यू मॅडम. तुमचे पण ब्रह्मांडाचे पण थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान. येस, माझा आणि मुलगा आपण मला सगळ्यांनी. म्हणतो हं, माझा बोला. मुलगा मला म्हणतो तू खूपच दररोज बिझी असते, जरा विश्रांती घे म्हणून. सकाळी उठल्यापासून सगळं तुझं हे सेशन घे, सकाळची घरातली कामं कर, हे त्याच्या म्हणजे माझा वेळ असा कुठे पण असा वाया जात नाही का असं बसून राहिले किंवा काय राहिले. त्याच्यामुळे मला असं छान वाटतंय आता. खूप छान. थँक्यू. एनर्जी लेवल वाटलं होतं कधी अशी वाढेल? नाही नाही. थँक्यू. दिवसभर काम करतात, थकत नाही. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट. रश्मी नंतर कोण होतं? माईक सुरू करा. तुम्ही पण विसरता आणि मी पण विसरते. पुष्पा होत्या, पुष्पा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. अरे, तुमचं डायरेक्ट नाव घेऊ नाही तर काय? तुमची रिवर्स जर्नी केवढी झाली आहे? तुमची थँक्यू. रिवर्स जर्नी झाली आहे ना तुमचे सगळ्यांची, आभारी म्हणून आहोत. मग आता आता पुष्पाताई कुठून शोधाव्या? अरे, आता तर पुष्पा दिसते. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मला आता रेकी मध्ये येऊन 8 महिने झाले
11 नोव्हेंबरला जॉईन झालेली. तर खूप माझ्यात म्हणजे खूपच फरक पडलेला आहे. म्हणजे मी भूतकाळातच जास्त जगत होती आहे त्याच गोष्टीचा वारंवार विचार, डिप्रेशन प्रचंड वाढलेलं होतं आणि म्हणजे आजारपण म्हणावं तर 9-10 प्रकारचे सगळ्या बिमाऱ्या इतक्या होत्या की मला जगणं अशक्य झालं होतं. मग शांती आणि मन शांती आणि समाधान कुठं मिळेल ते मंजुश्री मॅडमकडे मिळू शकते. तिथं रेखी जॉईन करायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी इथं 100% मिळतात. ते कुठेही विलाज होऊ शकत नाही, तो इथे होतो. हे मी ठामपणे सांगू शकते, कारण माझ्यात जो बदल झालाय तो माझ्या घरातल्यांनी बी अनुभवलाय, माझ्या नातेवाईकांनी बी अनुभवलाय की मी खूप बदलली. माझी विचार करण्याची पद्धत, पहिले जे नकाराच्या विचारात जास्त राहायची, आता मुलांच्या बाबतीत पण मी तो विचार करत नाही, तो बाहेर आहे, कुठं आहे, काय आहे. कारण पहिले आपणच तो विचार करून करून आपण त्यांनाही त्रास देत होतो, आपल्यालाही त्रास होत होता. आता कुठल्याच प्रकारचा होत नाही. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर मला खरं म्हणजे मी सांगते 100% फरक आहे. जो म्हणजे अंगात एवढी आग, खाज आणि ते सूज, ते डॉक्टर म्हटलं होते नाही ठीक होऊ शकत आहे. आणि आपल्या रेकीमध्ये 15 दिवसात फरक, पहिल्याच डिग्रीमध्ये म्हणजे सेकंडचा शक्तिपाठलाच मला तो फरक पडला. हे मिरॅकलच आहे माझ्यासाठी. ते म्हणजे खूपच, मला तर खूप अनुभव इतके आहेत माझ्याकडे की काय म्हणायचं, सांगू शकत नाही. मला खूपच म्हणजे मी तुमचे खूप धन्यवाद मानते की तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या, माझ्या गुरु झाल्या आणि माझा अंतर्बाह्य बदल झालेला आहे. खूप छान. खूप म्हणजे खूप हो छान. खूप खूप धन्यवाद. मस्त. आणि तर जादूचं आणखीन धुलिकण पसरले आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये, अजून बदल व्हायला लागला. शतपावली सारखं दिवसभरात कितीतरी वेळेस धन्यवाद केल्या जातात. म्हणजे कृतज्ञतेची भावना जास्त आणखीन त्याचा वापर झालाय. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. तर मग तुम्ही असं म्हणसाल की अगदी माझ्या डोळ्यादेखत मी ही जादू अनुभवली आहे. हो, म्हणजे असं होऊच शकत नाही, कारण मी पुण्यातही खूप दवाखाने केले, इथे चिखलीतही केले, मला कुठंच रिझल्ट मिळाला नाही. जो मिळाला तो तुमच्याकडे. मी ठामपणे सांगू शकते की 15 दिवसात मला रिझल्ट मिळाला. आणि तो ब्रह्मांडाकडे म्हणूया आपण. माझ्यासाठी त्या आग इतकी प्रचंड होती मॅडम, 4-4 ट्रे बर्फाचे मी टपमध्ये टाकून पाय बुडवले तरी मला ते थंड लागत नव्हतं. इतकी आग होती माझ्या अंगामध्ये. तर मला तो जो फरक जाणवतो, मी नाही म्हणजे सांगू नाही सांगू शकत नाही. तो मला माहितीये, घरच्या लोकांना बी माहितीये मी तो काय त्रास सहन केलेला होता. खरंच खूप फरक जाणवते आणि आहे. माझ्यासाठी तर मेडिटेशन म्हणजे माझं औषध आहे. छान. गोळीच म्हटलं चालते ती रोजची. नक्की. ते घेतलं संपलं, मला काही घ्यायची गरज नाही दुसरी. आता गोळ्या औषधी बंद आहेत. बंद. काहीच नाही, कुठलंच नाही, कुठली क्रीम लावायची गरज नाही, काहीच नाही, काहीच नाही. बहुत बढिया. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. प्राजक्ता, सीमा पाटील, तुम्ही मागचा पडदा बंद करा. आत्मा नमस्ते. हं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला की. भरपूर सगळ्यांनी खूप छान सांगितलं आणि सगळ्यांच्या हे डोळ्यासमोर आहे सगळं. माझ्या तरी मी जॉईन झाली ना तेव्हापासून जे जे घडतंय ना ते आपल्या पहिले डोळ्यासमोरच आहे. ते काही आणि सगळ्यांचे जे सगळे प्रॉब्लेम आहे ना ते ब्रह्मांड जे जे आमच्याकडून करून घेते ते ते त्या सगळ्यांना ते तसे तसे रिझल्ट मिळतात आहे. आणि जो तो आपलं आपलं जे सांगतात आहे ना ते सेम सारखं थोडंफार एकमेकातलं मिळतं जुळतं सगळ्यांना तेवढेच अनुभव आलेले आहेत सगळे. आणि आता ते जे आपण जे रोज करत असतो ना त्यामध्ये सुद्धा ते रोज होत राहतात अनुभव. आणि आपण ब्रह्मांड सगळ्यांना आपल्याला सारखं एकमेकांचं दुःख सगळं थोडं थोडं सेम सेम असं वाटतं, पण त्याच्यावर सोल्युशन तो ब्रह्मांड करते सगळ्यांच्या विषयी. आणि मला तर खूप चांगले अनुभव आले आहेत थोड्या छोट्या छोट्या गोष्टी. परवा मुंबईमध्ये इतका पाऊस होता आणि मी कार्यक्रमाला गेली आणि तेव्हा फक्त 2च शब्द पायऱ्या उतरताना बोलले की ब्रह्मांडाला आता सांगते की मी जाईपर्यंत आणि येईपर्यंत पाऊस नको पडू दे. फक्त नुसतं शब्दांनी फक्त बोलली तर ते गेली आणि एवढा पाऊस होता गेली आणि रिक्षात बसले आणि तिकडून येताना पण इकडून जाताना पण पाऊस बंद झाला आणि तिकडून येताना पण मध्ये पडला आणि पुन्हा आम्ही बसलो रिक्षामध्ये, पुन्हा घरी आलो, नंतर पुन्हा चालू झाला. म्हणजे हा डोळ्यासमोर किती डोळ्यासमोरचा हा अनुभव. खूप असे तर छान. डोळ्यासमोर
खूप अनुभव येतात की आता आपण हे बोललो आणि आताच हे घडलं असं. त्यामध्ये काही शंका टुशंका काहीच नाही आहे आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळे मिळते जुळते आहे. त्याच्यामुळे जो तो आनंदाने आपण आपण आपलं म्हणजे ज्याला अनुभव येतो तो आपलं आपलं हे बघूनच चाललेला आहे, डोळ्यांनीच बघून चाललेलं आहे. आज अगदी आपल्यासोबत डोळ्या काय झालं देखत जादू अनुभवा आणि ऊर्जेसोबत जुडा. अगदी डोळ्या देखत जादू अनुभवा, आहे ना? सगळे डोळ्यासमोरच आहे. खूप सुंदर प्राजक्ता, खूप सुंदर. प्राजक्ताची फुले आज तुमच्या अंगावर सुद्धा आहेत, छान दिसतायत. थँक्यू. खूप सुंदर, खूप सुंदर. नेक्स्ट, हा त्यानंतरची नावं सांगून देते. कुठं तरी छाया बऱ्याच वेळचे चुळबुळ करून राहिला, कारण छायाला बोलायचं आहे. थांबा थांबा छाया. त्या अगोदर एक जण होतं कोणीतरी. प्राजक्तानंतर कोणाचं तरी नाव होतं घेतलेलं मी. माईक सुरू करा. हा, सुषमा करत आहेत माईक सुरू. त्यानंतर छाया ताई. ओके, छाया, स्नेहा तुमचा व्हिडिओ बरोबर दिसत नाही. मग दोन रांगा संपल्या होत्या. हा, बोला सुषमा. जादू काय अनुभवली? बस आपल्याला शॉर्टकट जायचंय. जादू काय अनुभवली? अगदी डोळ्या देखत. बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. माझ्या आयुष्यात जादू झाली आहे तुमच्यामुळे मॅडम, बाकी काही नाही दुसरं. तुम्ही जादूच्या रूपाने आले आहात, बाकी काही नाही दुसरं. तुम्हाला जोडली आणि सगळी जादूच झाली. माझा आजार एवढा मोठा होता, म्हणजे एवढ्या वेळा मी म्हणजे अगदी कॅन्सरच्या खूप साऱ्या टेस्ट प्रत्येक वर्षाला 2-3 वेळा करायची मी 3 वर्ष. पण त्यातून मला चांगला मार्ग भेटला तुम्ही मला भेटल्याबद्दल, आणि मी त्या आजारातून पूर्णपणे बाहेर आली. आज खूप मोठा आनंद आहे, खूप मोठी जादू माझ्यासाठी. तुम्ही केव्हा जॉईन झाला सुषमा? मी 1 सप्टेंबर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जॉईन झाली. ओके, 1 सप्टेंबर. एका वर्षामध्ये तुम्ही अगदी तुमच्या डोळ्या देखत जादू अनुभवली. खूप छान आहे मॅडम. मेडिटेशनच टॉनिक आहे. मेडिटेशन केलं तर सगळ्याच गोष्टी म्हणजे चांगल्या होतात, आणि जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे. मला तर एकदाच करायला भेटते, तरी पण मी म्हणजे तुम्हाला जोडून असते. जो तो व्हिडिओ असतो, कधी सेशन असतो, ते कधी सोडत नाही. कामाला तरी व्हिडिओ चालू ठेवून म्हणजे असे तुमच्याबरोबर असले की असं वाटतं हा सगळं ठीक चाललंय, सगळं चांगलं चाललंय असं वाटतं. आता के पण क्या मला मुझे? आता जेवली आणि जेवता जेवता सेशन बघितलं आणि आताच बसलीये. खूप सुंदर, खूप सुंदर. छान, तेव्हा तुम्ही छान. असं वाटतं तुमच्याबरोबर बसून राहावं, तुम्हालाच बघत राहावं, तुमच्या ज्या गोष्टी ऐकत राहाव्या, काय काय सांगतात ते सगळं आत्मसात करत राहावं. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अगदी मी असं म्हणेल की सुषमाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी ती अगदी डोळ्या देखत जादू अनुभवली आहे. आहे ना, ती जादू अनुभवली आहे, अनुभवली आहे, अनुभवली आहे. ऊर्जेची म्हणूया, कृतज्ञतेची म्हणूया, एकच सगळं. हो ना? खरं एक शांत सांगू का? झाले आणि रेकीमध्ये मी पण यायच्या अगोदर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ओके, ती अश्रू आहे ना दुःखाची, वेदनांची होते. पण ना ती जादू अनुभवली, आणि हे आता येणारे जे अश्रू आहेत ना, हे आनंदाचे असतात. आपण सगळेजण सुद्धा जेव्हा रेकीला जुडतो ना, तेव्हा ते दुःखद अश्रू असतात. ओके, जेव्हा आपण येतो तेव्हा ते रडणारे, ते दुःखाचे अश्रू असतात. पण मात्र काही दिवसानंतर येणारे अश्रू आहे ना, हे आनंदाचे असतात. ही एक खरी जादू अनुभवली आहे. आणि ही जादू मी तर रोज रोज हे आनंदाचे अश्रू रोज अनुभवते. सगळेजण जेव्हा अनेक सगळ्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा ते ना भरून येतं केवढं ते सगळं. माईक जवळ घ्या. कोणाची आशा म्हणजे सेशन मध्ये आपलं तरी आपल्याला आनंद वाटतो, आणि त्यातून आपले आनंद अश्रू येत असतात. बरोबर. दुसऱ्याचा आनंद बघून असं वाटतं खूप छान झालं, आपलं पण असं सगळं छान होणार आहे, असं म्हणजे चांगलं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. येस, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छाया, सांगितलं छाया. हा, मिस्टरांनी सांगितलं की तुझ्यामध्ये बदल झालाय. हा, मी माईक बंद केला, आवाज मॅडम कचकच येतो. हा, बोला छाया. हा, छाया, मॅडम छाया नंतर. हा, बोला स्नेहा. हा मॅडम, मला लवकर जायचंय म्हणून म्हटलं, कारण भजन संध्याचा प्रोग्राम आहे आज आमचा हा, देवळात. तर मी तुम्हाला लिव्ह करते. संधी, बोला. हा, मी लिव्ह करते मॅडम आता. आता कारण तुम्ही बोला उशीर. पहिले. एक मिरॅकल सांगा आणि चालले जा. बरं एका वर्षाचं 1 वर्ष झालं रेकीला जॉईंट होईल. असं सांगेन की रोज मी नवीन जन्म घेतेय.
रोज नव्याने जन्म घेते आणि रोजचा नवीन दिवस अनुभवते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. स्नेहा, सर्वांचे न हसणाऱ्या स्नेहा आता फक्त हसत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवत असतात. हो ना स्नेहा? बरोबर. बरोबर. आत्मा नमस्ते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप मॅडम मी धन्यवाद. हो, लिव्ह करते. नक्कीच. नक्कीच. थँक्यू. छाया. थँक्यू. आत्मा नमस्ते मॅडम. आवाज येत आहे का? एकदम टनाटन आवाज येत आहे. टकाटक. जेव्हापासून मी रेकीला जॉईन झाली तेव्हापासून त्याच्या आधी खूप अशी परिस्थिती वाईट होती. मनस्थिती पण खराब होती. पण जेव्हापासून जुडले तेव्हापासून स्वतःमध्ये खूप वेगळे असे चेंज पाहायला मिळाले. आणि आतून खरं सांगते मॅडम, आतून बदल झालेला आहे माझ्यामध्ये. जे जे तुम्ही सांगता, जे जे सेशन मध्ये फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री मध्ये ते सर्व शिकली. नंतर ग्रँड मास्टर आता चालू आहे, तर ग्रँड मास्टर मध्ये सुद्धा खूप छान मेडिटेशन घेताय तुम्ही. आणि शिकवण्याची पद्धत सुद्धा मला खूप आवडली तुमची. आणि चेंज एवढे होत आहेत की हे दुसऱ्याला विचारायचं कामच नाही. हे आपल्याला स्वतः समजते की आपल्यामध्ये काय चेंज झालेला आहे. आणि आता हा जस्ट अनुभव हा सांगते कालचा आणि आजचा, की माझ्या मोबाईल मध्ये खूप असे डॉट डॉट येत होते. आणि असं वाटत होतं सेशन होईल की नाही पूर्ण. फक्त एवढं म्हटलं की माझे मेडिटेशन आणि सेशन पूर्ण झाले पाहिजे, मोबाईलची काही अडचण नाही आली पाहिजे. जेव्हा सेशन चालू होते तेव्हा एकदम क्लिअर दिसायला लागते. एकदम क्लिअर येते दिसते आणि मोबाईल चालू होते चांगला. हा एक अनुभव आहे. बाकी अनुभव तर खूप आहे अजून सांगण्यासारखे. मी तर म्हणते मॅडम, एक नोटबुक केली आणि त्याच्यात लिहिलं तर ते पूर्ण भरून जाईल, दुसरी चालू करायला लागेल. एवढे अनुभव आहे. अनुभवांचे खूप खूप अनुभव आहे. म्हणजे सांगायला गेलं तर तुम्ही म्हणसाल हे किती सांगू राहिले. नक्कीच. एवढे अनुभव आहेत. आणि करा ना रजिस्टर. सगळ्यांना सांगितलंय की पहिल्याच दिवशी रजिस्टर करायला सांगितलेलं आहे की एवढे अनुभव होणार तुमच्याजवळ की तुमचं रजिस्टर फुल भरणार छान अनुभवांनी ऊर्जेच्या. ज्यांनी केलाय मात्र त्यांनी ते खरंच लिहतच जाणार आणि एक वेळ म्हणणार, वाव, अगदी माझ्या डोळ्यासमोर केवढी जादू झाली माझ्या आयुष्यामध्ये, काय होतो आणि कुठं आलो. थँक्यू. खूप छान. आज छाया सगळ्यांसमोर बोलत आहेत ना, ही सगळ्यात मोठी जादू आहे. हीच सगळ्यात मोठी जादू आहे. हो ना छाया? हो मॅडम, मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी एवढे कॉन्फिडन्स म्हणजे बोलायची. तर मी मनात तुमच्याशी बोलायची, मनात बोललेली आहे मी सर्व. पण कॅमेऱ्याच्या समोर असं एकदम समोरासमोर बोलणं हे माझ्यासाठी आता एक वेगळी गोष्ट आहे की खरंच आपण हे करू शकलो असं न भीता. म्हणजे एकदम कॉन्फिडन्स खूप वाढला आहे, चांगला झालेला. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. आता कोण राहिलं? पहिली रांग झाली. सुलभा राहिल्या. सुलभाने शेअरिंग नाही केलं म्हणजे तर मग तर हा, सुलभा नंतर वर्षा पलांडे आणि सीमा पाटील. ओके, कल्पना कापाडी. आत्मानमस्ते सर्वांना. आत्मानमस्ते मॅडम. मी मे महिन्यामध्ये जॉईन झाले आहे रेकीला. तेव्हापासून मला अनुभव भरपूर आले आहेत. आणि माझे शारीरिक मानसिक सगळं एकदम शांत कूल, आतून तर एकदम कूल कूल व्हायला झालं. माइंड एकदम टेन्शन फ्री झालं, चिंतामुक्त झालं. आणि अनुभव पण मला भरपूर आलेले आहेत. पण आता एकदम मिरॅकल म्हणजे 27 वर्ष मी माझ्या घरामध्ये की माझं कुटुंब ध्यानी व्हावं यासाठी मी प्रयत्न करत होते. पण आता माझे मिस्टर मॅडमच्या काय माहिती जादू केली, ते स्वतः तयार झाले की रेकीला जॉईन व्हायला. आणि ते फर्स्ट डिग्रीचे मेडिटेशन पण करायला लागले. ते मला खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं. कारण का एवढी वर्ष मी प्रयत्न करून मला यश आलं नव्हतं, पण आता यश आलं. त्याबद्दल ब्रह्मांडाचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि रेखीला जॉईन आधी माझं असं हे होतं की मी मरेपर्यंत एक पण गोळी घेणार नाही. म्हणजे मी रेखी 1-2 शिकलेली होती, त्यामुळे ते करायचे मी. पण तेवढा मला रिझल्ट नाही यायचा. पण आता माझी मैत्रीण मी जेव्हा बोलली की मी रेखीला जोडली, तर ती बोलली बरोबर, तुझं एक ध्येय होतं की रेखीला म्हणजे मरेपर्यंत गोळ्या घ्यायचं नाही, हे करायचं ना, त्यासाठीच तू जोडली असणार, असं ती मला माझी मैत्रीण बोलायला लागली. आणि ते खरंच झालं. पण माझी आतून इच्छा होती की एक पण गोळ्या घ्यायच्या नाही. आणि मी घेत नाही, अजून पण नाही घेत. माझी 60 झाली तरी मी अजून एक पण गोळी घेत नाही.
विदाउट गोळीने ऊर्जेचं फक्त मी रोज सकाळी करते. मला ते कंपल्सरी करावं लागायचं. पण आता ते पण कमी झालं. फक्त आता मेडिटेशन केलं की भागलं माझं, संपलं. असं आता एवढं मॅडमने छान एवढे मेडिटेशन केलेत ना, बस एवढं आपलं ऊर्जावान व्हायला होतं ना. आणि एक एक आपल्याला चेंजेस आतून फील होतात. हे एकदम आतून आपले सगळे चक्र क्लीन झाली आहेत आणि आतून आपल्याला कूल कूल वाटतं. मॅडम जेवढं सांगतात ते एकदम तंतोतंती मला पटतं, कारण माझा त्याच्यामध्ये थोडा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मला ते सगळं पटतं. मॅडम जेवढं सांगतात तेवढं, आणि एकदम टच मला होतं. आणि एवढं छान आहे की सगळ्यांनी जॉईन होऊन ह्याचा अनुभव घ्यावा असं मनापासून वाटतं मला. असं सगळ्यांनी जॉईन व्हावं, सगळ्यांनी करावं हे. कारण आपल्याकडे एवढी मोठी प्रचंड आणि तो ब्रह्मांड द्यायला तयार आहे. आपण फक्त घ्यायचं आणि करायचं, फक्त टाइम द्यायचा आहे आणि तो तेवढं करायचं. एवढं जर केलं तरी आपण आपलं डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण स्वतः हे करू. त्यामुळे माझे जे छोटे छोटे हे होते ते आता इकडे आल्याच्या नंतर सगळं क्लिअर झाले. 2-3 वेळा अनुभव मी सांगितले, म्हणून आता मी रिपीट करत नाहीये. नक्कीच पण भरपूर नक्कीच. चेंजेस झालेले आहेत माझ्यामध्ये आणि मला भरपूर अनुभव आलाय. आणि माझ्या मुलाला पण आता जी काय आहे प्रॉब्लेम ते पण आता सॉल्व्ह होतील. मी एकदम पॉझिटिव्ह आहे. तेव्हा मला असं टेन्शन यायचं, त्यामुळे आता मॅडमकडे आल्यापासून एकदम मी बिंदास झाले, टेन्शन फ्री झालं आणि ते ब्रह्मांड लवकरच सॉल्व्ह करेल असं मॅडमला विनंती करते. येस. थँक्यू. मॅडमला नाही, युनिव्हर्सला. 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 थँक्यू नक्कीच, थँक्यू. ब्रह्मांडाला. आणि हो, तुम्हाला सगळ्या सख्यांना एवढं आनंदाचं एक आनंदाश्रू येणारी एक सांगते अशी गोष्ट, की 80% डोळ्याचा प्रॉब्लेम सुलभाताईंनी गेल्या मे मेला जॉईन झाला ना तुम्ही सुलभा? हो मे आणि जून, आता जुलै लागलाच आहे. या कालावधीमध्ये, या 2 महिन्यामध्ये जेथे आशा गेली होती तेथे सुलभाताईंनी डोळ्यांची 80% व्हिजन परत आणली आहे. बरोबर आहे ना सुलभाताई? हो मॅडम, हो. थँक्यू ब्रह्मांड आणि थँक्यू तुमचं. आणि मग डोळ्याचा नंबर चेंज झाला चष्म्याचा, होणार असतो. हा. परवा गेल्या आठवड्यातच मी जाऊन डोळे चेक केले, त्यामुळे पोर्टिस मध्ये जाऊन डोळे चेक केले तर माझा डोळ्याचा नंबर कमी झाला. नवीन चष्मा घ्यायचा होता तर ऑटोमॅटिक तो कमी झाला डोळ्याचा नंबर. कारण ते नक्कीच. आधीपासून मला जाणवत होतं की माझं विजन क्लिअर झालंय. थोडंसं अजून थोडं आहे, 20% आहे, पण ते होईल पुढे. आता ग्रँड मास्टरचे एवढे मेडिटेशन केले ना तर होईल. ते एवढं मला कॉन्फिडन्स आहे आणि मी करणार आहे ग्रँड मास्टर नक्कीच. आणि सगळं. येस, नक्कीच. यावेळेची ग्रँडमास्टरची बॅच अगोदरच फुल आहे. खूप छान, खूप छान, खूप छान सुलभाताई, बहुत बढिया. अभिनंदन तुमचं. अगदी माझ्या डोळ्या देखत माझ्या डोळ्यांची अनुभवलेली मी जादू, असं म्हणूया सुलभा यांच्या साठी आपण. हो ना, खूप अभिनंदन तुमचं. कोण राहिलं? वर्षा. वर्षा आणि सीमा. हं. नमस्कार मॅम, आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते. बोला जी. मॅम. मी रेकीला जॉईन व्हायच्या आधी जे माझ्या डोक्यात विचार होते ना, रेकीला जॉईन झाल्यानंतर आता सगळे निघून गेले. आता मी एकदम टेन्शन फ्री आहे आणि डॉक्टर तर कुठे नाहीच आहे आता, खूप खाली छान. बीपीच्या वर. हा. आणि आता माझ्या मिस्टरांना पण एकदम असं हे झाले, त्यांना रेकी देते मी रोज, मग ते पण आता एकदम मस्त असतात, व्यवस्थित. खूप छान. जादू झाली आयुष्यामध्ये वर्षा? येस, मिस्टरांमध्ये तर झाली आहे. खूप छान. जी तक्रार होती ना, आता तक्रार संपली आहे, तिथे थँक्यू आलाय ना. खूप आणि छान. मेडिटेशन केल्याशिवाय चैनच पडत नाही. जोपर्यंत मेडिटेशन करत नाही तोपर्यंत जीव नुसता असा असतो, कधी करते असं. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. वेळेचा अभाव आहे म्हणून सगळ्यांना थोडंसं घाई करते. सीमा, कल्पना आणि त्यानंतर लता. ओके, हा, लता. ओके, अधिक कोणी राहिलं? हा, बोला सीमा. माईक, माईक. ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते मॅडम. न सांगता ज्या दिवशी माईक सुरू होणार त्या दिवशी माझ्यासाठी मोठी जादू होणार. बोला सीमाताई. ननंदबाई आलेत ना माझ्या, बरोबर. त्यांनी पण जॉईन केलं. त्यांना वा. त्यांना अनुभवाचं ऐकायला त्या पण खुश आहेत ताई. हा. माझं पण काय नाही, मी जास्त जॉईन होऊ शकली नाही आपल्या जादूच्या सेशनला, पण एक मिरॅकल झाले माझ्या बाबतीत. पण काय की 2 महिन्यापूर्वी माझा पाय मुरगळलेला,
आणि वारीला जायची माझी इच्छा होती. मग छोटीशी ट्रिप एक केली सगळ्यांनी महिलांनी आणि नातेपुते गावामध्ये पालखी होती तिथं मला भेट झाली. पालखी म्हणजे बघायला मिळाली. पण एक 4.5 ते 5 किलोमीटर आम्ही चाललो आणि त्यावेळी मला माहित पण नव्हतं की माझा पाय मुरगळलाय म्हणजे लक्षातच आलं नाही आणि माझ्यामुळे इतर महिला होत्या त्या सुद्धा अशा ज्यांना चालता आलं नाही त्यांना सुद्धा चालता आलं. ते काहीतरी वेगळा आनंद आणि हे मिळालं ते मला शेअर करायला मिळालं आज आपल्या ह्या सेशन मध्ये. नक्कीच. आम्ही असं विचारतो आहे, तुम्ही रेकीला जुडले केव्हा? ऑगस्ट ऑगस्ट. मागच्या वर्षी. हा, ऑगस्ट 2024. ओके, अजून आपले 12 महिने व्हायचे राहिले आहे ना, जुलै आहे. तर ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत काय बदल आहे स्वतःमध्ये? डोळ्यांनी स्वतःमधली जादू अनुभवली का? भरपूर बदल झालेले आहेत. जास्तीत जास्त रागावर नियंत्रण एवढं झाले. विचार करता येणार नाही एवढे झाले. फक्त आवाज मोठा करा तुमचा. आवाज मोठा करा, नाहीतर मग माईक जवळ घ्या. मिरॅकल म्हणजे रागावर नियंत्रण झालेलं आहे. छान. येतोय का आवाज? येस. एवढं छान. मेडिटेशन ऊर्जित होता येतं. येस, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. एक मिरॅकल्स सीमाताईंच्या शेताच्या बाबतीमध्ये सीमाताईच्या रेकीने असं केलं होतं की सीमाताईच्या शेताला एक वेळ गव्हाला आग लागली होती. हो ना सीमाताई? उसाला मॅडम. उसाला. लागलं. हा. लाईटचं हे पडलेलं होतं. पण हा. दुसऱ्यांच्या जळलं. आपल्या शेताला पटकन रेकी देता आली. म्हणजे नुसत्या फोनवरून मला त्यांनी मिस्टरांनी सांगितलं की आपला ऊस असं असं कमी जळावा यासाठी रेकी दे आणि दिलं मॅडम आणि तिथल्या तिथं आग विझली. हा एक चमत्कार माझ्या बाबतीत महत्वाचा झाला कारण खूप नुकसान झालं असतं. रेकीचे खूप आभार आणि मॅडम तुमचे तर जास्त आभार आहे. मला खूप छान. नक्कीच. तुमचा आवाज कमी येतो म्हणून आम्ही तुम्हाला थांबवतो आता. आम्ही कल्पनाताईकडे जातो. आता बघा कसा एक वेळ बघा अटक आवाज येणार आहे. आत्मा नमस्ते मॅडम. माझं तर म्हणजे काय काय सांगू. खूप छान अनुभव मला रेकीचा. मी रेकीमध्ये आले, ग्रँड मास्टर झालं माझं. आणि आता मला म्हणजे मेडिटेशन माझं एक औषधच झाल्यासारखं झालंय. मला मेडिटेशन म्हणजे सकाळचं असतेच मी रोज आणि दिवसाचं माझे म्हणजे सकाळीच मी 2-3 मेडिटेशन लगेचच करून घेते. त्यामुळे मला दिवसभर एकदम म्हणजे असं रिलॅक्स राहते. खूप छान वाटतं. माझी मीच हसते मनाच्या मनामध्ये एकटी मी म्हणजे असं खूप खुश असते. खूप छान वाटतं. डोळ्यासमोर जादू अनुभवली, आनंदाश्रू येतात फक्त अनुभवच नाही सांगायला. हो ना? हो, खूप छान वाटतं. ही डोळ्यासमोर अनुभवलेली जादू, बरोबर ना? हो, 6-7 महिन्यामध्ये खूप जादू अनुभवली मॅडम. खूप शांत झाले. खूप माझे आतली जी मला भीती वाटायची ती कमी झाली. माझं सगळे टेन्शन म्हणजे आता कुठलंच मला टेन्शन नाही. मी टेन्शन नाही घेत. म्हणजे येतच नाही मला कुठलं टेन्शन. खूप छान वाटतंय. आतल्या आत माझी घुसमट व्हायची ती पूर्ण बंद झाली. भरपूर काय काय अनुभव. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. मस्त. आनंद सर्वीकडे. आपल्याच हो. आयुष्यामध्ये आपणच ही जादू अनुभवली आहे. स्वतःमधलीच मी स्वतःला वेगळी अनुभवते आहे. हो ना कल्पना? हो, खूप छान वाटतं. मलाच म्हणजे खूप मस्त वाटतं. खरंच. आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. लताताई. लता कुडुलकर. तुम्ही आता जादूचे सेशन करत आहात. हा, तुम्ही. हा. माईक सुरू करा की. माईक सुरू करा. मॅडम माझी बहीण आहे ती. कोणाची? माईक सुरू करा लता. हा, बोला. झाला सुरू. लताबाई झाला सुरू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. मी आताच जॉईन झाले पण मला स्वतःला खूप अनुभव आलाय. नाही सांगू शकत मॅडम. पण मला खूप 8 दिवसामध्ये माझ्यामध्ये एवढा स्वतःमध्ये मला
बदल जाणवायला लागला आणि खूप खूप त्या परब्रह्माचे मी आभारी आहे. एवढंच मी मॅडम सांगू शकते. खूप छान. लता ताई, खरंच कोणाची खूप. बहीण आहे तुम्ही? मी ज्योती खेडेकर आहे, त्यांची बहीण आहे मी. बरं ज्योती बरं बरं खेडेकर बरं 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 खूप बरं बरं बरं. आभारी आहे. नक्कीच लता ताई, नियमित जादूचे सेशन करा. शक्य असेल तर या, रेकी शिकायला सुद्धा या. मॅडम माझी इच्छा आहे, पण मी मध्ये एकटीच असते ना, माझ्या बरोबर कोणी नाही. फक्त आता तुम्ही माझे परिवार झाला. मी एकटी आहे घरामध्ये. माझं छोटस त्या परब्रह्माच्या कृपेने दुकान आहे, ते मी स्वतः एकटीच चालवते. आता माझ्या आईला वर्ष होणार आहे 15 तारखेला. खरंच मी खूप खूप रेकीचे आभार मानते. मला जॉईन करायची माझी इच्छा झाली, पण मला वेळ नाही मिळत. त्यासाठी नक्की जॉईन करेन. नक्की मिळणार तुम्हाला वेळ, काळजी करू नका. ओके. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद लता ताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, आमची लाडकी रुबी मागे राहिली आहे. बोला जी रुबी, कुठून आहात तुम्ही आणि काय वाटते तुम्हाला ऊर्जेला जोडल्यापासून? म्हणून चांगलं वाटते. मला लिहिताना येत नव्हतं, त्याने माझा वांदा होतात. लिहिता नाही येत ना मला. अच्छा अच्छा, मला जादूची ऊर्जा सेशन मिळायला लिहिली नाही, पुढं काही हरकत नाही, काही हरकत नाही, नाही लिहिलं तर. मनातल्या मनामध्ये विचार करायचा तसा. हा. डोक्यात नाही राहत, नाही ना, आठवण नाही राहत ना तेवढं. बर, एक काम बाकी करूया. काय ना, बाकी काय. तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा तुम्ही मोबाईलवर हे करून ठेवा ना. ओके, रेकॉर्ड करून ठेवा. झालं काम. हो ना? येस. अच्छा, तुम्ही रेकीला आल्यापासून तुम्हाला काय वाटते? जादू झाली का तुमच्या आयुष्यात काही? नाही, अजून तर काही नाही झालेलं नाही. बरं, हा होईल एवढा असं मोठा वाटतं परिवार मला. भेटला तुम्हाला. हो, तो तर मला पुष्कळ परिवार तर परिवार तर पाहिजे मला. बरं बरं, परिवारासाठी चला. तर तुमच्यासाठी मी कडे जॉईन झाले तुम्हाला. परिवार मला पाहिजे म्हणून तर. बर, नक्कीच. ओके, इस्रायलला तुम्ही मला लिहा. कोण नाही तर इस्रायलला मला कोण नाही तर तुम्ही तेवढं बोलणं ऐकतं बरं वाटतं मला. म्हणजे माणसं मला भेटली अशी मला वाटतं. मला खूप आनंद होतो, फार आनंद होतो मला. खूप छान. नक्कीच. ओके. आनंदी आनंद ओके ओके. सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. तुम्ही इतरांना, तुमच्या नातवंडांना ऊर्जा पुरवता. बघा, स्वतः बेडवर आहेत, पण त्यांच्या नातवंडांना जे युद्धाला तिकडे गेलेले आहेत, सध्याची तिची परिस्थिती खरोखर खूप वेगळी आहे इस्रायलची. खूप गोष्ट आणि वेगळी त्या आहे. मनस्थितीमध्ये असताना आपण रुबीकडून खूप जास्त अपेक्षा काय करणार? सांगा तुम्ही. चारही बाजूला असं वातावरण, घरामध्ये दोघंच म्हातारे पती पत्नी आहेत, जेथे ते दोघंही खूप मोठे पेशंट आहेत. पण तरीही ऊर्जेच्या माध्यमातून रुबी खूप स्वतःवर नियंत्रण आणि सगळ्या गोष्टी. त्यांचे 4 नातू आज रोजी सीमेवर लढत आहेत. ओके, तर तेथे त्या त्यांना दोन ऊर्जा मुलं, पुरवतात. दोन नाती आणि 2 नातू आहेत माझ्या 2 आर्मीत. नाती आणि 2 नातू. बघा, हा, 2 मुली आणि 2 मुलं, मुलांचे मुलींचे असे जे हो, तेथे सीमेवर आहेत. आर्मीत आहे. त्या त्या परिस्थितीमध्ये हो कुठं कुठं जीव असेल एका आजीचा, लक्षात घेऊया आपण. आहे ना, पण तरीही हो. कुठेतरी आजपर्यंत सगळेजण सुरक्षितही आहेत आणि छान ऊर्जा रुबी त्यांना पुरवत आहे. कधी जेवणाचे हाल, कधी काही त्यांचे खूप मोठमोठे समस्या येतात, तेव्हा रुबी त्यांना ऊर्जा पुरवतात. जेवणाचे हाल होऊन राहिले, जेवण नाही भेटलंय 2 दिवस झाले, त्या परिस्थितीमध्ये तेथे त्यांना ते मिळून जातं. अशा अनेक गोष्टीसाठी रुबी त्यांना ऊर्जा पुरवतायत. जी व्यक्ती स्वतः जागेवर आहे, ती व्यक्ती त्यांना ऊर्जा पुरवते. बघा. ठीक आहे. थँक्यू थँक्यू येस. पण तुमचं त्यांना त्या गोष्टी बघता नाही येत आहे अजून रुबीला. स्वतःची ऊर्जा बघता येत नाहीये किंवा स्वतःबद्दल तेवढं अजून असं समजत नाहीये आपण काय बोलावं. म्हणून आपल्याला त्यांना त्या गोष्टी आठवण करून द्याव्या लागतात. हो ना रुबी? हो हो हो. कारण आमच्या क्लासमधलं हे सगळ्यात सगळ्यात छोटं बाळ आहे असं आम्ही म्हणत असतो. हा. किती शिकवा, किती पण रेकी द्या, या एक तर तक्रार करणारच, ये- असं आमचं बाळ आहे. तुम्ही आता ते केला करता ना, हा. इस्रायलला यासाठी करा तुम्ही लोक सगळ्यांनी.
पाहते आम्हाला ब्रह्मांड तिकडे गेल्यावर बोलवतात इस्रायलला. चला, अशी इच्छा व्यक्त करू नका की आम्ही इस्रायलला आलेलो आहे. तुम्ही असं विश लिस्ट मध्ये लिहा की तुम्ही छान शेगावला पुढच्या प्रोग्रामला आलेले आहात. ओके, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद ब्रह्मांड ऊर्जा, खूप धन्यवाद. पुढच्या सेशनला जायचं आहे आणि खरंच अर्धा तास लेट झालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या गप्पांसह. यस, पण आपल्या आयुष्यामध्ये ती जादू अनुभवली आहे का? तर मी नाही, तर इतर जण जे रुबीला आता ऐकत आहेत त्यांना माहिती आहे, जे त्यांच्या बॅचचे आहेत त्यांना माहिती आहे की आज रुबी जे बोलत आहेत ते म्हणजे काय, तर अगदी डोळ्यासमोर होत असलेली जादू आहे. कारण आमच्या रुबी जेव्हा सेशनला आलेल्या होत्या तेव्हा काय होत्या आणि आता काय आहे हे आम्ही सगळेजण आमच्या डोळ्यात देखत अनुभवलेली ती जादू आहे. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीसाठी खूप समाधानी आहोत. या ब्रह्मांडाचे आम्ही खूप आभारी आहोत की हा परिवार जोडलेला आहे. अगदी देशातूनच नव्हे तर विदेश, वेगळ्या खंडामधून सुद्धा आपल्याकडे अनेक सदस्य जुडलेले आहेत जे रेकीच्या सेशनला असतात. आपण हे जे सेशन घेतलं हे दुपारच्या वेळेमध्ये होतं, त्यामुळे अनेक लोकांना फक्त व्हिडिओ बघून तेथे समाधान मानावं लागत आहे. या ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद. जादू अनुभवूया अगदी डोळ्या देखत. आणि आपण मात्र आता मात्र मी सगळ्यांची रजा घेते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते.